कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आहे गोपाळ काळा. सो आज आपण म्हणजे गोविंदा खेळायचा दिवस आहे. सो मी फटाफट रेडी झालेली आहे आणि आता मी चाललेलो आहोत. आपण बाकी सगळं आल्यावर बोलूया. जग बसलो आणि पिऊ आले. तू रात्री आले आता उलट
हे बघ कसं खेळतात. सो आम्ही आहे ना सगळे आता मगापासून बसतो गोंदा बघून आल्यावर आणि गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत है ना पिऊ. आणि हे बघ अशा प्रकारे ना आमचं जेवणाचं ताट असतं. म्हणजे भाजी, चवळीची भाजी, भात, वरण आणि मिरची आणि प्रसाद होती ती डब्यात काढून ठेवलेली आहे. सो आम्ही सगळे आहे ना आत्ता जेवून झालेला आहे. आणि जेवताना आहे ना मी दाखवायचे इथून खूप जास्तच चाललंय. जेवताना आहे ना मी दाखवायचेच विसरले. म्हणजे सगळे आले आणि तसे जेवायला बसलेले कारण का रात्री जेवलेले काय आला तू आला तर याचा उपवास सुटला 7 दिवसाचा. कारण का जे सप्त्यात असतात त्यावेळी 7 दिवस बाहेरचं कायच खायचं असं फक्त घरातला जेवण आणि फ्रुट्स. पाणी पण पिवायचं नसतं. म्हणजे 7 दिवस कसा वाटला काय ना खाता काय नाही काय नाही व्हेरी गुड काय नाही. आत्ताच मम्मीला विचारते बाहेरचं खावायचं का बरं आता खायला जाईल. मग आपलं पार्सल घेऊन ये पण व्हेज बटर पनीर आणि पनीर क्रिस्पी. पनीर क्रिस्पी आणि मटर पनीर नको. बी फिट बी हेल्दी. हे बारका पर्या. सो आता आहे ना आम्ही सगळ्यांनी जरा आता फ्रेश होतो आणि मला झोपूया आराम करूया. कारण का रात्री आम्ही झोपलो पण 3ला आणि सकाळी लगेच 6ला उठलो. 3 पण 3:15 3:30 झाले असतील. आणि कारण का तुषा मॅडम झोपेतून उठलेल्या ना तर तिला झोपच येतच नव्हती. तुषानं झोपेतून उठले तर तिला झोपच येत नव्हती. सो ती काला सो आम्हाला झोपायला त्यानं 3 3:30 झाले आणि सकाळी लगेच 6ला उठलो. ती तिथं आरशात आहे तिकडच्या आणि ती आरशात दिसते. सो आहे ना म्हणून मग आत्यानं सगळ्यांना झोपा आलेल्या आहेत. कंटाळा आला तिथं झोपलो. पण म्हटलं आपलं ब्लॉगचं मी आहे ना काय नंतर आम्ही आलो गोविंदा बघून आणि काही शूटच नाही केलं. सकाळी पण घाई तशीच गेलो पण गोविंदा बघायला एवढी गर्दी होती ना एवढी गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त रात्री गर्दी होती एवढी ना. म्हणजे अशी ढकल म्हणजे असं श्वास कोंडल एका त्याचा अशी गर्दी होती. काल खूपच जास्त गर्दी होती. आम्हाला देवळातून यायलाच वाजले काहीतरी 1:30 पावणे 2 झाले देवळातूनच यायला. म्हणजे आलो परत जेवलो वगैरे परत आता सगळं आटपलं. बरं तेवढं तुषा उठली परत तिला भरवला मग परत तिचं झोपायचं टाइम पास. सो आणि आज पण गोविंदा बघायला खूप जास्त करत आधीच्या व्हिडिओज बघितलं तो बघितला असेल. आमच्या गावात त्यानं खूप मस्त मज्जा असते आणि एकदम मज्जाच येते. गोविंदा बघायला जायला पण फुल एन्जॉय. सो आम्ही पण सगळे आलेले म्हणजे आत्यांचं वहिन्यांचं ताई सगळे आलेले आणि आम्ही खूप उशिराने लई गोष्टी करत बसलेलो आता. सो आत्ता सगळे होतात की आराम करूया. अर्धी वरती गेलीत अर्धी इथं झोपले. सो म्हटलं तर मी पण थोडासा आराम करते मग आपण बोलू.
सो माझा आराम करून झालेला आहे आणि मी आता उठले आहे. म्हणजे मी मागाशीच उठले 4:15 आणि आता वाजलेले आहेत 5 आणि मला भरपूर भूक लागलेली आहे. सो मी बनवला आहे माझ्यासाठी पास्ता, व्हाईट सॉस पास्ता बनवला आहे आणि हा आहे ना रव्याने बनवलेला आहे. सो मी लास्ट टाइम जेव्हा मॉलला गेलेलं तेव्हा मी घेऊन आलेले. सो मी आता तो बनवला कारण की मला खूप जास्त भूक लागली आणि त्विशाला आवाज देते. सो त्विशा नाहीच आज सकाळपासून ती माझ्या जवळच नाही. काय माहिती आता पण मला वाटतं वरती गेली जावत. मी एकदा घेऊन आलो परत ये मॅडम परत गेल्या कुठं पणाला काय नाही. सो मी आता आहे ना पहिले पास्ता एन्जॉय करते कारण का मला ना खूप भूक लागली. पास्ता हा बघा माझा पास्ता आणि खूप मस्त झालेला आहे आणि गरम भरपूर आहे. सो वाफ झालं पण इथं आहे ना बटरच नव्हता. सो त्याच्यामुळे तरी पण मी बनवू शकते. मॉन्टी आता वरण आला ना. वरण आता चायनीजचा आयटम किती आणला काय नाही. मामा कोण आहे बोल एवढा कशाला आणलास काय काय बोलतो पोरगा आहे एवढा घेऊन आलाय. आणि हे बघा हे सगळं पिशाने पाडवलं आता सगळं क्लीन केलंय. आणि तर मॉन्टीने आणि चायनीज बेल आणि पकोडे आणि दोघांना पाठवच नाही. टॉम अँड जेरीची जोडी आहे. पण आता तुला सगळं काढायची काय गरज आहे बच्चू. त्याला बोल मी वस्तीला राहणार आहे. ए मामा आहे आपला. पकोडा बांधू का तिला खा चल खा आता. पप्पा आहे ना जस्ट मच्छी घेऊन आला. पप्पा बाबा भरपूर मच्छी आली. कोळब्या बोंबील बागडे पुरा टाळा भरलाय. आणि इकडे आणल्यात पप्पा माकल्या पण पुरा माकल्या तरी मम्मीने तर धुवायला पण घेतल्या. पप्पा भरपूर मच्छी आणली 7 दिवसाची खायची आहे ना म्हणून. हॅलो. सो मी आहे ना आपल्या कालच्याच व्हिडिओची एंड करते कारण का मी आहे ना काल थोडा शूट केल्यानंतर आहे ना म्हणजे शूट केल्यानंतर आहे ना आपल्या ब्लॉगची एंडच करायची विसरूनच गेलेली. सो मी आहे ना पप्पा मच्छी आणली त्यापर्यंत तर शूट केलेलं आणि त्याच्यानंतर आहे ना तेवढी मच्छी मग निवडली. परत पप्पा करपाली पण आणलेल्या त्या पण सगळ्या निवडल्या वगैरे आम्ही मी आणि मम्मीनी. आणि ते सगळं धुवून वगैरे ते त्याच्यातच खूप टाइम गेला कारण की तुम्ही बघितल्यातच खूप मच्छी होती. आणि त्याच्यानंतर आहे ना फ्रेश होऊन जेवलं आणि लगेच झोपलं. सो त्याच्यात आहे ना मी आपल्या ब्लॉगची एंडच करायची विसरलेलं. सो आता आहे ना मी आपल्या ब्लॉगची एंड आज करते आहे. सो आता आपल्या ह्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आज आमचा दही अंडीचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. सो बाय बाय.